मागणी एकच आहे की जे आमच्या गावातले मूळ रहिवासी आहेत, ज्यांचं नित्यनिवास गावामध्ये आहे, त्यांना गावामध्ये फक्त मतदान ठेवावं. जे बाहेरगावी स्थलांतर झालेले आहेत, ज्यांचं बाहेरच्या गावामध्ये एखादा नित्यनिवास आहे, त्यांना तिकडं स्थलांतर करावं, ही आमची नागरिकांची विनंती आहे. प्रांत मॅडम असतील, तहसीलदार असतील, यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि त्याही लोकांना मतदानापासून वंचित ठेवू नये. फक्त ज्या हद्दीत राहते, ज्या ठिकाणी राहते, त्या ठिकाणी त्यांचं मतदान घ्यावं, एवढीच मागणी आहे आमची. 3 एप्रिलपासून आज तागायत 4 महिने झाले. त्याच्यावरती प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नाही किंवा कुठले ठोस पाऊल उचललेलं नाही. त्याच्यावरती आम्हाला निर्णय दिलेला नाही. गावाला एकच मागणी आहे किंवा जी गावाच्या हद्दीबाहेर जी लोक राहते ती त्यांनी त्यांच्याकडं त्या हद्दीत मतदान त्यांचं नोंदवावं, सोडलीत नको. एवढीच एकच शासन त्यांच्या परीने काळजी घेतंय की तरी तुम्हाला आमरण उपोषण का करावं लागतंय? नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. माढा तालुक्यामध्ये सुरली हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या 1110 आणि मतदान आहे 1090. या गावाचा जो विषय आहे, काल एका पार्टीनं या ठिकाणी आमरण उपोषण केलं, तर दुसऱ्या गावकऱ्यांनीच म्हणजे सुरलीतल्या ग्रामस्थांनी आज आमरण उपोषण केलं. म्हणजे एका गावामध्ये 2 जणांनी आमरण उपोषण केलं. मुद्दा फक्त आहे की SRI मॅपिंग जे आहे ते फॉर्म आहेत त्या भरण्याचा मुद्दा आहे. या मुद्द्यावरून माढा तालुक्यामध्ये लक्ष वेधलं जातं आहे आणि हे नागरिक जे आहेत आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी प्रांत कार्यालय कुर्डवाडी या ठिकाणी बसलेले आहेत. काही नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, एकंदरीतच काय सांगाल की काल हे आमरण उपोषण करण्यात आलं आणि आज हे आपल्या गावाच्या वतीनं आमरण समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं, काय विषय आहे? नमस्कार, मी अनिकेत काळे, सुरली गावचा एक नागरिक. तर आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की आमच्या गावामध्ये साधारणतः 160 ते 170 मतदान असं आहे की जे मतदान राहण्यासाठी परगावी आहेत, शिराळा हद्दीत आहेत, जे सुरलीमध्ये राहत नाहीत. त्यांचं घर तिकडं आहे, नित्यनिवास शिराळ हद्दीत आहे. त्यांची खणपट्टी, पाणीपट्टी हे सगळं शिराळ ग्रामपंचायतला भरलं जातं. सगळ्या सुखसुविधा ह्या शिराळ ग्रामपंचायतच्या घेतल्या जातात. त्यांचं फक्त मतदानच इथं आहे. त्यांच्या गावामध्ये घर नाही, कुठल्याही प्रकार त्यांच्या गावातले पुरावे नाहीत. त्यांची इथं काही सातबारे किंवा काही प्रॉपर्ट्या नाहीत किंवा त्यांची लाईट बिल वगैरे असे कुठलेही ठोस पुरावे त्यांचे इथले नाहीत. तर ते आणि त्यांना जनगणनेसाठी ते शिराळ ग्रामपंचायतमध्ये म्हणजे मोजले जातात. त्याचा फायदा त्या ग्रामपंचायतला होतो आणि निधी त्या ग्रामपंचायतला येतो. तर विकासापासून त्याच्यामुळं आमच्या गावात जनगणना न झाल्यामुळं आमचं गाव निधी अभावी खाना विकासासाठी गाव विकासापासून वंचित राहत आहे. या गोष्टीसाठी आमची फक्त मागणी एकच आहे की जे आमच्या गावातले मूळ रहिवासी आहेत, ज्यांचं नित्यनिवास गावामध्ये आहे, त्यांना गावामध्ये फक्त मतदान ठेवावं. जे बाहेरगावी स्थलांतर झालेले आहेत, ज्यांचं बाहेरच्या गावामध्ये एखादा नित्यनिवास आहे, त्यांना तिकडं स्थलांतर करावं, ही आमची नागरिकांची विनंती आहे. शासन जे आहे, निवडणूक असेल, प्रांत असेल किंवा तहसीलदार असेल, यांच्यावरती जबाबदारी आहे की कोण कुठं लोक राहतात आणि ज्यांची स्थावर मालमत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची नावं येणार आहेत, तरीसुद्धा आमरण उपोषण तुम्हाला का करावं वाटतं? आज 3 एप्रिल 2026 रोजी आम्ही आज शासनाला प्रांत ऑफिस असू द्या, तहसीलदार ऑफिस असू द्या, महसूल अधिकाऱ्यांना सर्वांना आम्ही एक आमचं पत्र दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे की बाबा तुम्ही अशा गावात लोक राहत नाहीत, त्याच्यावरती आम्ही त्यांना तक्रारी हरकत घेतल्यात, त्याचं तुम्ही निवारण करा. तर आज 3 एप्रिलपासून आज तागायत 4 महिने झाले. त्याच्यावरती प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नाही किंवा कुठले ठोस पाऊल उचललेलं नाही. त्याच्यावरती आम्हाला निर्णय दिलेला नाही. तर आमची मागणी एवढीच आहे की त्याच्यावरती प्रशासनाने चौकशी करावी, त्याच्यावरती एखादी कमिटी स्थापावी आणि त्यांना तिथं सत्य परिस्थिती काय आहे गावात येऊन पंचनामे करून त्याच्यावरती पडताळणी करून योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती आहे. तुमच्या गावामध्ये आतापर्यंत BLO किती बदलले? आमच्या गावामध्ये आतापर्यंत 3 BLO बदलले. आता 4था BLO आमच्या गावात आहे. पहिले BLO आमच्या गावात होते, त्यांना राजकीय दबावापोटी त्यांना का चुकीचं मॅपिंग त्यांनी केलं, त्यांच्यावरती राजकीय दबाव होता. तसे आमच्याकडे पुरावे आहेत त्यांच्याकडे राजकीय दबाव असलेल्याचा. आणि त्याच्यानंतरचे BLO आहेत, ते BLOनी खाना आजारी आहे असं सांगून खाना चार्ज सोडला. मग आज 4था BLO गावासाठी दिलेला आहे आणि पहिल्या BLOनी चुकीचं मॅपिंग केलेलं आहे सगळं. एकंदरीतच काय मागणी असणार आहे, कारण हा विषय जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे, त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि कामात जर कुणकुसराई केली किंवा चूक केली तर त्याचा बडतर्फ किंवा निलंबन सुद्धा होऊ शकतं. मी नमस्ते, माझं नाव सुहास काळे, राहणार सुरली. घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, पण काय कर्तव्य आहेत. आता जी आम्ही 160 मतदान जे ऑब्जेक्शन घेतलं आहे, त्यांचा गावात सातबारा नाही, ग्रामपंचायतचा उतारा नाही किंवा पाणपट्टी नाही, खणपट्टी नाही, लाईट बिल नाही. मग त्यांचं फुकटचं रेशन आणि मतदानाला पैसे, एवढंच काम आहे. पण गावाच्या प्रति त्यांचं कुठलं कोण मिळालं, कोण यात्रा नाही, जत्रा नाही किंवा सप्त्याला उपस्थित नाही, कशाला उपस्थित नाही. कर्तव्या दृष्टीने गावात त्यांचं काहीच कार्य नाही आणि त्यांची जनगणना बी शिराळ हद्दीत आहे. आता काल बोलले दोघं तिघं, बघा आमच्याकडे पुरावे आहेत, त्यांचं सगळं कायदेशीर हद्दीत आहे.
पत्रिकेत नाव लिहिताना स्वतः शिरायचं नाव टाकतात. मग मतदानाला सुरलीतच का? हा आमचा ऑब्जेक्शन आहे. आमचा जो निधी आता बोलले आमची मतदार की आमचा निधी जो तटतोय तो त्याच्यामुळे तटतोय ना. मग त्या पहिले BLO झाले 3-4, आता हे जे BLO आहेत त्यांच्यावर सुद्धा हे राजकीय दबाव आणत आहेत. त्यांचे आमदार खासदार असल्यामुळे त्यांच्याकडून तर ते दबाव आणत आहेत. प्रामुख्याने काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की सरकारने किंवा प्रांत कार्यालयाने किंवा तहसीलदाराने सत्य बाहेर आणावं, प्रत्यक्षात चौकशी करावी. आमच्याकडे पुरावे आहेत, तिथं येऊन बघावं कोण कुठं राहते, कोणाची उतारे कसे आहेत, गावात कोण राहते, रानात कोण राहते, प्रत्यक्षदर्शी पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत किंवा शासनाने तिथे येऊन पुरावे घ्यावेत. हीच आमची मागणी आहे आणि आमचा त्या प्रांत कार्यालयावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर पूर्ण विश्वास आहे. फक्त निपक्षपाती चौकशी व्हावी ही मागणी आहे आमची. खरं तर निवडणूक आयोग असेल किंवा प्रांत असेल, निवडणूक आयोग असेल, हे खरं तर आपल्या पद्धतीनं काम या ठिकाणी करतच आहेत. परंतु नागरिकांचा जो संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे की कोणाची नावं कमी होतील, जास्त होतील, असं होणार नाही. कारण असा अंदाज आहे की कारण निवडणूक आयोगाला हे मताची गरज आहे. कारण एका मताने माणूस निवडून येऊ शकतो आणि एका मताने हेच पडू शकतो. इतकी दक्षता आज शासन असेल, प्रशासन घेते, तरीसुद्धा हे नागरिक या ठिकाणी आमरण उपोषण करत. आता काय सांगाल की काय रिॲलिटी तुमच्या गावामध्ये काय झालेलं आहे? काय नाही, गावाला एकच मागणी आहे की जी गावाच्या हद्दीबाहेर जी लोक राहते ती त्यांनी त्यांच्याकडं त्या हद्दीत मतदान त्यांचं नोंदवावं, सोडलीत नको. एवढीच एकच शासन त्यांच्या परीने काळजी घेते की तरी तुम्हाला आमरण उपोषण का करावं लागते? शासन काळजी घेत असेल तर 3 एप्रिलला अर्ज दिला, अजून काहीच कार्यवाही कशी नाही. बरं पुरावे आहेत आमचे. बोलावे ते लोक. बरं, आपले काय प्रामुख्याने मागणी का असणार? आमची एकच मागणी आहे की जी लोक राहत नाही ते गावात त्यांचं नाव कमी व्हावं, एवढीच मागणी. एवढीच. दादा, एकंदरीत काय सांगाल की आज आमरण उपोषणासाठी आपण बसलेला आहोत? आम्ही 3 एप्रिलपासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. माझी विनंती राहील, प्रांत मॅडम असतील, तहसीलदार असतील, यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि त्याही लोकांना मतदानापासून वंचित ठेवू नये. फक्त ज्या हद्दीत राहते, ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी त्यांचं मतदान घ्यावं, एवढीच मागणी आहे आमची. वेगळी काहीच मागणी नाही आमची. खरं तर मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे आणि नागरिक जे आहेत त्यांचा मुद्दा एकच आहे की ज्यांची स्थावर मालमत्ता गावामध्ये आहे किंवा स्थावर मालमत्ता असेल त्यांचं किंवा इतरत्र मतदान असेल आणि गावात राहत असतील किंवा दुसरीकडे राहत असतील, या लोकांना ज्या ठिकाणी राहत आहे त्यांची प्रॉपर्टी आहे, जे स्थावर आहे, जे शासकीय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे त्यांची SRI मॅपिंग करावी आणि त्यांची नोंद करावी, हाच फक्त मुद्दा आहे. याकडे शासन प्रशासन कुठल्या अँगलनं बघते, प्रांत मॅडम असेल, तहसीलदार असेल किंवा निवडणूक असेल, याकडे काय निर्णय घेते? मी कॅमेरामॅन संजीवनी आरबोळीसह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.